हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा गाजराचं लोणचं। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होतं आणि खूप इझी सुद्धा आहे बनवणं आणि हेल्दी सुद्धा आहे, कारण मार्केटमध्ये आता गाजर छान अवेलेबल आहेत आणि स्वस्त सुद्धा आहेत। तर असं गाजराचं लोणचं करून ठेवा। हे गाजराचं लोणचं 2 महिने अगदी छान राहतं। 2 महिने तुम्ही आरामात हे लोणचं खाऊ शकता। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया गाजराचे लोणचे। व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। चला स्टार्ट करूया। बघा गाजराचं लोणचं करण्याकरता आपण साहित्य बघूया। तर मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर याचे छिलके काढून टाकलेले आहेत। आणि मीठ आहे अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच मेथी दाणा, 1 छोटा चम्मच लिंबाचा रस आहे आणि थोडा गूळ आहे, जीरा आहे अर्धा छोटा चम्मच तिखट आहे, थोडेसे कढीपत्ता आहे आणि अर्धा वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तिळाचं किंवा मूंगफलीचं तेल घ्या या लोणचा करता। छान लोणचं बनते आपलं। आणि हे गाजराचं लोणचं काही तासातच तयार होते आणि खूपच टेस्टीसुद्धा वाटतं। आणि आता मार्केटमध्ये खूप भरपूर प्रमाणात गाजर अवेलेबल आहेत आणि खूप स्वस्तसुद्धा आहेत। तर असं पौष्टिक गाजराचं लोणचं तुम्ही नक्की करा। खूपच इझी आहे बनवणे आणि हे लोणचं तुम्ही छान काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यास 2 महिने अगदी छान राहतं। तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर चला स्टार्ट करूया। आपल्याला मेथी दाणा, जीरा आणि मोहरी छान असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मेथी दाणा, जीरा आणि मोहरी भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याचं पावडर करायचं आहे। तर हे बघा आपलं मेथी दाणा, जीरा छान भाजून रेडी झालेला आहे। बघा आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे बघा मेथी दाणा, जीरा आणि मोहरीची मी छान पावडर करून घेतलेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गाजराचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत। तर चला आता आपण याचे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। पावडर करून घेतलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला गाजराचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर चला आता आपण याचे पीसेस करून बघा अशा प्रकारे गाजराचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत। असे लांब आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा त्यानंतर आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची आहे, मेथी दाणा आणि जीरा थोडा, त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। थोडा आपला तडका थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया। हे बघा आता आपल्याला हा जो तडका आहे आपल्या गाजरामध्ये टाकायचा आहे। हे बघा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आणि यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे मीठ। हे बघा आणि थोडं तिखट आणि हा जो आपण पावडर केलेला होता मेथी दाणा, जीरा आणि मोहरीचा, हा सुद्धा यामध्ये टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण गूळ टाकूया आणि 1 चम्मच लिंबाचा रस। तर हे सर्व असं छान मिक्स करून घ्या आणि आपल्याला हे 1 ते 2 घंटे छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे झाकून। तर चला आता आपण हे लोणचं झाकून ठेवूया 2 तासाकरिता। तर हे बघा 2 तास झालेले आहे आणि आपलं गाजराचं लोणचं छान मुरलेलं आहे। तर हे बघा आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे।
हे लोणचं, गाजरचं लोणचं जे आहे 2 महिने अगदी छान राहतं. त्यामुळे तुम्ही हे 2 महिने आरामात खाऊ शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा गाजराच्या लोणचाचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि बनवून बघा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. आणि जर नवीन असाल तर प्लीज फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन हेल्दी आणि टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे.